जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 15 दिवस जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी लागू केले। गडचिरोली जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सव सण साजरा होणार आहे व 5 सप्टेंबर 2025 रोजी ईद ए मिलाद असल्याने जिल्ह्यात सर्वत्र सण साजरा करण्यात येणार आहे। काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी यांनी लागू केले आहे। हा आदेश दिनांक 24/8/2025 ते 7/9/2025 पर्यंत लागू राहणार आहे। जमावबंदी कालावधीत कोणत्या कोणत्या गोष्टींना मनाई केली आहे त्यामध्ये शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या, शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे किंवा कोणतेही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडण्याची किंवा फेकण्याची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे। त्यासोबतच व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरनामे, घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ताचा धक्का पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथून टाकण्याची प्रवृत्ती दिसेल अशी आदेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक तयार करणे, त्याचे प्रदर्शन करणे, जनतेस प्रसार करणे यावर बंदी घातली आहे। या संबंधाने गडचिरोली पोलीस दलाने गडचिरोली शहरामध्ये रूट मार्च काढलेला आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। हे आदेश गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी काढले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जमावबंदी आदेश संपूर्ण जिल्ह्याभर लागू करण्यात आलेला आहे अशी माहिती अधिकृतरित्या जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी प्रसिद्धी पत्रक व परिपत्रकाद्वारे कळविली आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।